ला प्रश्न आहे, परवा पार्थ पवार यांनी गुंडा गजानन मारणे यांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे पदाधिकारी देखील होते त्यांच्या घरी जाऊन ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे। मी त्याच्याबद्दल माहिती घेतोय, परंतु जे काही कार्यकर्ते बरोबर होते त्यांनी तिथं घेऊन गेले आणि त्या घरात ती व्यक्ती होती, परंतु हे असं अजिबात घडता कामा नये। मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना असंच माझ्याकडनं एका आझम पानसरेकडनंच घडलेलं होतं। आझम पानसरे माझा अध्यक्ष होता तिथला पिंपरी चिंचवडचा, आणि त्याने एक इथं कार्यक्रम घेतला आणि असाच गुंड प्रवृत्तीच्या माणसाला मला काय माहिती नव्हतं की बाबा कोण कोण आहे ते। मी आपला त्याला पक्षप्रवेश दिला, पण कळायला संध्याकाळी त्याला पक्षातनं आपण लगेचच काढून टाकलं। ही घटना माझ्या बाबतीत घडली होती। तेव्हा नंतर मी माझ्याबरोबर बऱ्याचदा पोलीस असतात, कारण अनेकदा प्रशासनामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली। त्यावेळेस मी डिपार्टमेंटला कटाक्षाने सांगत असतो की बाबा असे प्रवृत्तीचे लोक कुठं आमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना आमच्याजवळ येऊन देऊ नका, कारण बऱ्याचदा गर्दीमध्ये कुणी पण, आता मागे स्वर्गीय आर पाटलांच्या बाबतीत पण मुंबईमध्ये घडलं होतं। ह्या घटना घडतात, परंतु इथं तो फडणवीस अनेकांच्या बाबतीमध्ये घडलेलं होतं। पण ते कुठलाही राजकीय व्यक्ती हे आपल्या बाबतीत घडावं ह्या मताचे नसतातच, आणि प्रत्येकाला आता इथं आपण सगळी एवढी आहेत, त्याच्यामध्ये कोण कुठं कसल्या प्रवृत्तीचं आहे तर कुणीच खात्री देऊ शकत नाही। त्यातल्या त्यात डिपार्टमेंटला थोडी बहुत तरी माहिती असते की ही हा अशा प्रवृत्तीचा आहे, तो तशा प्रवृत्तीचा आहे। तुम्ही चिरंजीवांना सांगितलं काही, म्हणजे चर्चा झाली? नाही, मी रात्री उशिरा आलो आणि सकाळी इकडे झेंडावंदन आलो, भेट झाल्यावर सांगणार आहे। दादा, रोहित पवारांना ईडीच्या कार्यालयामध्ये 2 दिवस बोलवलं गेलं आणि त्या संदर्भात पण मग असे आरोप होतात की जाणीवपूर्वक त्यांना त्रास दिला जातोय, साहेब होता। कुणी काय करावं, आरोप करायचं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे। इन्क्वायरीचे अधिकारी ज्यांना असतात ते इन्क्वायरीला बोलवतात, आपण उत्तरं द्यायची असतात। माझी पण ACBने 5 तास चौकशी केली होती, मला चांगलं आठवतं आहे। वेगवेगळे इन्कम टॅक्सचे पण लोक आले होते, परंतु आम्ही एवढा प्रोपोगंडा करत नाही, लोक गोळा करत नाही, त्याचा इव्हेंट करत नाही। शेवटी जायचं असतं। कितीतरी लोकांना आजपर्यंत बोलवलेलं आहे, कितीतरी लोक गेलीत आणि तिथं चर्चा करून त्या ठिकाणी म्हणजे जे काही प्रश्नांना उत्तर द्यायचे आहेत ते देऊन येतात। आता कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, आणि कुणाकुणाच्या इन्क्वायरीच्या बोलवल्यानंतर कुणी कुठं हजर आहोत तो ज्याचा त्याचा अधिकार आहे। दादा, मात्र आता तुमच्या विरोधामध्ये उघडच बॅनरबाजी जी आहे ती शरद पवार गटाकडून केली जाते की आमचा दादा पळणारा नव्हे तर लढणार आहे, ठीक आहे, अशा पद्धतीचं असं काय आम्हाला माझ्या अंगावर भोकं पडत नाही। आता पुण्यात असे अनेक पदाधिकारी आहेत जे तुमचे सुद्धा फोटो लावतात, शरद पवार, सुप्रिया सुळे त्यांना विचारा,